मुंबईतील पवई परिसरामध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांची सुटका। मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यला अटक। आरोपी मानसिक आजारी असल्याची प्राथमिक माहिती। पवई L&T समोरील स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार। आरोपीकडून एअरगनसह काही केमिकल सुद्धा जप्त। मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर आल्यानं घटना उघड। आरे स्टुडिओमध्ये मुलांना डांबून ठेवल्याची माहिती। 6 दिवसांपासून स्टुडिओमध्ये मुलांना शूटिंगला बोलावलं। आरोपी रोहित आर्य कंत्राटदार होता। शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं त्याला कंत्राट मिळालं होतं, मात्र त्याचे पैसे त्याला मिळाले नव्हते। या संदर्भात त्यानं आंदोलन सुद्धा केलं होतं। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला पैसे दिले होते। रोहित आर्यला चेकनं पैसे दिले। रोहित आर्यनं शासनाकडे बाजू मांडावी, दीपक केसरकरांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगच्या विषयाला आज पूर्णविराम। प्रकरणाच्या आडून अनेक राजकीय आरोप। प्रकरणात लोकांनी स्वार्थ साधून घेतले, मोहळांची टीका। येत्या 15 दिवसांमध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार आपल्या पाठीशी आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। सदनशील शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफीतून आपण नेहमीच वगळत आलोय, यावेळेस तसाच काहीसा निर्णय घेतला जाईल, कृषी मंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार। बच्चू कडूंच्या आंदोलनावर निश्चितपणे तोडगा काढतील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। भारतामध्ये राहायचं तर वंदे मातरम बोलावं लागेल। हिम्मत असेल तर समोर या, तुमच्या घरासमोर येऊन वंदे मातरम गाणार। मंत्री मंगल प्रभात लोढांचा अबू आझमींना इशारा। चारकोपमध्ये मतदार यादीतील घोळासंदर्भात मनसेचा स्फोट। एकाच मतदार यादीमध्ये व्यक्तीची 2 वेळा नावं। मनसेकडून निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित। मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं होणार प्रेझेंटेशन। मनसेचा रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा। राज ठाकरे यांच्याकडनं लाव रे तो व्हिडिओ। यवतमाळच्या बाभुळगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे। कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे दाखवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात वायवी चव्हाण सेंटरमध्ये बैठक संपन्न। लोकांना सत्य कळावं यासाठी मोर्चा काढणार, अनिल परबांची माहिती। सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी 1 ते 4 या वेळेत मोर्चा। शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मोर्चाला उपस्थित राहणार, अनिल परबांची माहिती। पोलिसांसोबत बैठक झाली, परवानगीचा अर्ज दिलाय। मोर्चापूर्वी परवानगी मिळेल, अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास। मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 1 तारखेला सत्याचा मोर्चा आयोजित। मतदार यादीतील झालेल्या घोळाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। पंढरपूरमध्ये मतचोरी संदर्भात 12,000 हरकती। मतचोरीच्या विरोधामध्ये मनसे कोर्टात जाणार। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती। भारतामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अबू आझमींना आव्हान। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 140 कोटींच्या विकास कामावरून महायुती आणि महाविकास आघाडी आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हैदराबादच्या दौऱ्यावर। रामोजी फिल्म सिटीला भेट देत केली पाहणी। महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा या दौऱ्यातून करणार सखोल अभ्यास। शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही, ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही। भाजपच्या ऑपरेशन लोटस संदर्भात रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने। शहरातील 140 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या स्थगितीवरून बॅनर वॉर। परिसरामध्ये तणावाचं वातावरण। विजय वडेट्टीवार यांना आली आयकर विभागाची नोटीस। गडचिरोलीत एका काँग्रेस पक्षाच्या सोहळ्यामध्ये दिली माहिती। मी संघर्षातून उभा झालेलो आहे, त्यामुळे मी अशा नोटिसांना घाबरत नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी नाशिक पोलिसांचा अहवाल कोर्टामध्ये सादर। रोहित पवारांनी शेअर केला होता व्हिडिओ, तर कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये केला होता अब्रू नुकसानीचा दावा दाखल। भाजप आमदार सुधीर गाडगिळांचा लेटर बॉम्ब। सुधीर गाडगिळे विरुद्ध जयश्री पाटील संघर्ष। सुधीर गाडगिळांचा प्रत्यक्ष इशारा। मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य भाजपच्या वाटेवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत घेतली भेट। आगामी निवडणुकीच्या तोंडावर राम सातपुते आणि मोहिते पाटलांना धक्का। जागतिक अस्थिरता आणि तणावाच्या वातावरणामध्ये भारत एक दीपस्तंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य।
मतांसाठी पंतप्रधान मोदी नृत्यही करतील. राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल. उद्योगमंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बैठक घेणार. शेकडो तरुणांचा पनवेलमध्ये मनसे पक्षामध्ये प्रवेश. राजू पाटील आणि योगेश चिले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बच्चू कडू सह्याद्री अतिथीगृहावर दाखल. संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार चर्चा. चर्चेतून आंदोलनाच्या संदर्भात तोडगा निघणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन बच्चू कडू मंत्रालयामध्ये. बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. आमच्या मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक. बच्चू कडूंचं वक्तव्य. बैठकीमध्ये दगाफटका झाला तर उद्या नागपुरातून एकही रेल्वे जाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावरती दिसतील. सरकारला हे परवडणार नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा. धनगर आंदोलक दीपक बोराडे बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार. पाठिंबा देण्यासाठी जालन्याहून नागपूरच्या दिशेनं ते रवाना. बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा. मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या संदर्भात भूमिका केली स्पष्ट. नागपूरमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट मनोज जरांगे आमने सामने. नागरिकांनी दोन्ही जरांगेंसोबत घेतला एकत्रितपणे सेल्फी. मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी. मनोज जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनामध्ये सहभागी झालो. आंदोलन कसं जिंकायचं यावर लक्ष द्या. आंदोलनाचा मूळ उद्देश विसरू नका. मनोज जरांगेंचा आंदोलकांना सल्ला. डाव प्रतिडावानं मोडावा लागणार. पहिल्या दिवशी सरकार डाव टाकतंय म्हणून मी आलो. मनोज जरांगेंची सरकारवर टीका. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा 4था दिवस. राज्यभरातील शेतकरी अद्यापही नागपूरला ठाण मांडून. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे आंदोलकांचं लक्ष. कर्जमाफी न झाल्यास आंदोलनामध्ये सहभाग घेणार. बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं आंदोलन. फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भात आंदोलन. मेहबूब शेख यांचं मंत्रालयाच्या समोर आंदोलन. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. मेहबूब शेख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मेहबूब शेख यांचं मंत्रालयाच्या समोर आंदोलन. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला फलटण येथील महिला डॉक्टर कुटुंबियांशी संवाद. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या फोनवरून अजित पवार यांचा संवाद. उद्धव ठाकरेंचा संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद. कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही सोबत आहोत. उद्धव ठाकरे यांची ग्वाही. महिला आयोगानं पीडित महिलेच्या कुटुंबाला भेट दिली का नाही. महिला आयोग सत्तेची बाजू नाही तर महिलांच्या बाजूने उभा राहायला हवा. वर्षा गायकवाडांचा संतप्त सवाल. रणजित सिंह नाईक निंबाळकरांची कोणतीही चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट कशी दिली. वर्षा गायकवाडांचा सवाल. डॉक्टर महिला प्रकरणी आत्महत्या नाही तर हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. वर्षा गायकवाडांची मागणी. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये राजकारण नको तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. डॉक्टर ज्योती मेटेंची भूमिका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा घाटी रुग्णालयामध्ये निषेध. डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधत नोंदवला निषेध. पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर तयार करण्याच्या हालचाली. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार कॉरिडॉर बाधितांना नुकसान भरपाई. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. नागपूर पालिकेसाठी 315 कोटींचा विकास निधी मंजूर. नागरी सुविधांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार. प्राडाचे अधिकारी दुसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये. विविध कोल्हापुरी चपलांच्या पारंपरिक आणि अस्सल नक्षीकामाची घेतली सखोल माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस. 22 जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. या प्रकरणी 4 निलंबित. कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा दणका. लाडक्या बहिणींची ई-केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार. पात्र लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन. संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा. राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांसंदर्भात आदेश. दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान करणार याबाबत विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून घेतला जाणार. कोल्हापूरची प्रारूप मतदार यादी
तयार करण्याचं काम सुरू. 6 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार. कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं समन्स सलग 2 वेळेस आदेश देऊनही उपस्थित न राहिल्यानं पुढची सुनावणी आता 1 डिसेंबरला होणार. एलॉन मस्क यांचा स्टारलिंक भारतातील उपग्रह इंटरनेट सेवेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यामध्ये. कंपनी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईत डेमो सुद्धा दाखवणार. सायबर सेफ्टी अवेअरनेससाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची वॉकथॉन. तर वॉकथॉनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग. मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि दिव्या अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती. कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा घट्ट. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली. भाविक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त. राम मंदिरासाठी 3000 कोटींचं दान. 25 नोव्हेंबरला मुख्य मंदिरावर ध्वजारोहण. कराड शहराजवळ पुणे बेंगलोर महामार्गाजवळ एक बेवारस बॅग आढळली. बॅगच्या मालकाचा शोध सुरू. मात्र या बेवारस बॅगमुळे पोलिसांमध्ये खळबळ. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये ओढ्यात मुलगा वाहून गेला. अंदेवाडी गावाला जोडणारा पूल नसल्यानं ग्रामस्थांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तसाठ्याचा मोठा तुटवडा. रक्तसाठा अपुरा असल्यानं थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उपचारासंदर्भात अनेक परिणाम. त्यामुळे शस्त्रक्रिया सुद्धा पुढे ढकलाव्या लागत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत नवीन बांधकामावर बंदी करा. आम आदमी पार्टीची महानगरपालिकेकडे मागणी. बीडमध्ये महेश सहकारी साखर कारखान्याच्या लायसन्सवरून वाद पेटला. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप. नाशिकच्या चांदवड मनमाड शहर परिसरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता. अफगाणिस्तानमधील सफरचंदे बाजारामध्ये दाखल. पहलगाम नंतर समुद्री मार्गे मुंबई पुण्यातील बाजारामध्ये सफरचंद दाखल. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारामध्ये दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर. तर 6 डझनाच्या पेटीला तब्बल 25,000 रुपयांचा विक्रमी दर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.